तर नमस्कार मंडळी, कशी काय सगळे मजेत ना? तर मी तुमचा आणि तुम्ही पाहताय. चला सुरू करूया. तर गाईज आपण आता स्पेशली दुबई वरनं बोलावा आलेला ब्लॉग करण्यासाठी. गाईज मस्करी करताय. आपल्याला जाताना या गावाकडून बोलावा आलेला आहे नवरात्रीचा ब्लॉग करायचा. तिथे आता वाटतं फॅन्सी ड्रेस वगैरे आहे आणि तिथे खेळ पण होणार आहेत. तर मला तर काय तिथे आयडिया नाही की तिथे काय काय होणार आहे. तर तिकडे आता जाऊनच समजेल. तर आता मी निघालो ट्रिपल सीट स्कूटीवर. तर आता आम्ही आहोत मोपाडा मार्केट मध्ये. मी थांबा, मी आता तुम्हाला मोपाडा मार्केट दाखवतो. हे बघा मोपाडा मार्केट. हे बघा तिथे आज पण देवी बसते. या देवीचा ब्लॉग पण आपण केलेला आहे मोपाडा मार्केट. आणि इथे आपण ब्लॉग करायला नक्की येऊ. आम्ही फायनली जाताडे गावात एंटर केलेला आहे आणि एवढा सुनसान रोड आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. पुढे पण काही दिसत नाही आणि मागे पण काही दिसत नाही. हे बघा तुम्हाला काही दिसतंय का? हे बघा तुम्हाला पण काय नाही दिसत. हे बघा ते लाईट बीट ते लावायला पाहिजे कमीत कमी. आपली स्कूटीची लाईट आहे. हे बघा ही सुनसान रोड आहे. 18 कापून जर फेकून दिलं ना तरी पण काही समजणार नाही रात्रीचे. आता आपण इथे जाताडे गावात आत आलेलो आहेत आणि इथे देवी नाही बसत. गावाची देवी असते ना म्हणजे गाव देवी ते तिथे बसते. आता इथेच कार्यक्रम होणार आहे. आता आपण तेच इथे तिथे आत चाललोत. तर तुम्हाला कार्यक्रम करणार ते दाखवीन. बरं कशी कशी वेशभूषा घालून जाते ते पण दाखवून तुम्हाला. काही जसं मी तुम्हाला बोललो इथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तेवढं इथे आता सर्व पोरांची तयारी चालू आहे. हे बघा हे बघा इथे सर्व पोरांची तयारी. हे बघा इथे आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन साठी सर्वांची तयारी चाललेली आहे. हे बघा काय काय म्हणले तुम्ही? आदिवासी. बघा पुष्पा. तर काही आता मी तुम्हाला जाताडे गावाची गावदेवी दाखवतो. हे बघा ही आहे जाताडे गावाची गावदेवी. हे बघा बघा इथे किती लोक जमले आहेत. हे बघा बघा इथे किती लोक जमले आहेत. तिकडे पण लोक आहेत. इथे सगळे सणांना गावकरी असेच जमतात. हे बघा आणि सगळे सण एकदम धूमधामात इथे साजरे केलं जातं. ते सर्व जमलेले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते सर्व जमलेले आहेत सण साजरे करायला. ही असते गावाची हे की सगळे सण साजरे करायला इथे गावकरी एकत्र जमतात. हे बघा इथे किती गर्दी आहे. हा आहे जाताडे गावाचा बापदेव. हे बघा जसं मी जाताडे गावाच्या गावदेवी मंदिराजवळ आले तसं ते माझा सत्कार केला. हे बघा तर सर्व जाताडेकरांचा माझा मनापासून आभार. गायचं इथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तर चालू झालेलं आहे. हे बघा इथे सर्व आता नाचतात. हे बघा इथे सगळ्या आता तयारी चालू आहे. अरे हॉस्पिटलवरून उचलून नाही का काय आला? नाही मरीज बिरीज काहीतरी बनलंय. बघा अरे काय ब्राह्मण आहे काय? नाही नाही नारद मुनी. हे बघा नुसतं नारायण नारायण करून सगळीकडे फिरताय. हे बघा आणि अशाच प्रकारे सगळे विविध वेशभूषा घालून आलेले आहेत. अरे बाबा आतंकवादी पाकिस्तानी घुसले जाताड्यात. बाबा पोलिसांना बोला पोलीस पोलीस. बाबा आईला जादू हे काय? बाबा जादू आहे. कुठून आलायस तू? मंगलगिरीवरून आलायस का? बाबा बघा ही बघ वेगळंच पहिलं वाटतंय. हे बघा अरे बाबा गोल्डन मॅन आहे. बघा टाका पैसे दे 2-3 करोड रुपये दे. बघा इथे गर्दी बघा किती आहे. काय तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सुरू झालेलं आहे आणि आता आपल्याला एक एक करून सगळ्यांचे रॉयल एंट्री बघायला भेटतील. पहिली तर राहुल पाटील येणार आहे.
बरी आहे ना? या एवढे तू अशी बारीक का झालीस बावल्यासारखी? अरे तू परत का आलास? अरे माझ्या पोटामधून काय करतोय? उठ उठ. तू आता शांत पडून राहा. अरे काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाई. मज्जा. मी तुम्हाला ठार करणार माझ्यावर जादूटोणा करून. तुला शक्यच होणार नाही. माझ्या आईनं मला अंगाला दिला. या गाण्यासाठी रोहिदास तोंडे, महेश वाकडीकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमस्कार सर, आमच्या नवरात्री उत्सवामध्ये तुमचं सरचे स्वागत आहे. सर ऐकता ना? अरे बाई सर नाही, शेठ बोल शेठ. काय रे बाई? शेठ तुमचं नाव सांगा. माझं नाव शेठ आहे. शेठ तुमचा पत्ता सांगा. शेठचा बंगला, शेठचा गाव, शेठचा वाडा. असला कुठं बंगला, असला कुठं पत्ता असतो का? अरे ग माहितीये का तुला? पहिले भारतीयांचा म्हणजे पहिले अंबानी, नंतर टाटा, नंतर येतात शेठ लोक.
काय घाण वास मारतो तू तसा ऐकायचं नाही थांब तुझ्या अंगाला घालतो तर काही तुम्ही इथे बघू शकता ते सर्व खूप छान छान वेशभूषा इथे घालून आलेले आहेत. ते बघा इथे खरंच खूप मज्जा आली आणि आता मी बोलू शकतो की जाताडेकरांचा नादच नाही. सर्वांसाठी मंडळाने इथे नाश्त्याचं आयोजन केलं. अरे काय आहे मिसळ पाव आहे बघा गाईज. हे बघा आता मला तर लागले क्यूट क्यूट भूक मी तर खातो आणि तुम्ही पण खायलाय. हे बघा हा भाऊ पण बोलतोय की तुम्ही पण खायला या मिसळ पाव. हे बघा नाही तर संपतील या तुम्ही पण लवकर खायला या. आणि हे बघा इथे मिसळ पाव साठी किती गर्दी जमलेली आहे. सगळ्यांना मिसळ पाव खायचंय. तिथे सगळ्यांचा नाचून वगैरे तर झालेला आहे आणि हे बघा ती आपल्याला डायरेक्ट मिसळ पाव दिला. आधी थोडा बोललो नको नको पण भूक लागलेली तर त्याच्यामुळे मन बोलला की खा थोडंसं तर खात आहे. बघा खरंच खूप मज्जा आली आणि सर्व खूप इथे चांगले आहेत. ते सगळे मला खूप सहकार्य केला ब्लॉग करायला पण. आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीवर बसल्यावर बोललो तुम्हाला की आपण मी गाडीत बसल्यावर भेटतो पण मला आठवलं की आपण फोर व्हीलरने आपण स्कूटर आणले. आता आठवलं मला. तर हा होता आपला ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.